ई-केवायसी करताना कोणती कागदपत्रे महिलांनी सोबत ठेवावीत याबद्दल व्हिडिओतून समजून घेऊ। महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमुळे राज्यातील लाखो महिलांना आर्थिक मदत मिळत आहे। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये थेट मदत दिली जाते। मात्र ही मदत अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी सरकारने सर्व महिलांना ई-केवायसी बंधनकारक केली आहे। ई-केवायसी पूर्ण न झाल्यास लाडकी बहीण योजनेचा लाभ थांबवला जाऊ शकतो। तुम्ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कोणते कागदपत्र जवळ ठेवावे तर सुरुवातीला म्हणजे आधार कार्ड। त्यास आपल्याला आधार कार्ड नंबर लागणार आहे। तसेच अलीकडीलच पासपोर्ट आकाराचा फोटो, निवासाचा पुरावा म्हणजे रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र आणि बँक खात्याची माहिती। यापैकी जर कोणतेही कागदपत्र कमी असल्यास तुमचा अर्ज अपूर्ण मानला जाऊ शकतो। तर ई-केवायसी महिलांनी कशी करावी तर सरकारने यासाठी खास अधिकृत वेबसाईट तयार केली आहे। सर्वात अगोदर ladkibaheen.maharashtra.government.in या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या। वेबसाईटवर ई-केवायसी या पर्यायावर क्लिक करा। तुमचे नाव, पत्ता, रेशन कार्ड क्रमांक, उत्पन्नाचा तपशील आणि आधार क्रमांक भरा। आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे अपलोड करा। माहिती सबमिट करा आणि तुमच्या अर्जाच्या पुष्टीकरणाची वाट पहा। ई-केवायसी आवश्यक असण्याचं कारण म्हणजे सरकारच्या मते ई-केवायसी केवळ एक औपचारिक नसून ती एक महत्त्वाची प्रक्रिया आहे। यामुळे योजनेचा लाभ खऱ्या आणि पात्र लाभार्थ्यांनाच मिळेल याची खात्री आहे। यापूर्वी अनेक बनावट खाती आणि नावे आढळून आली, ज्यामुळे योग्य लाभार्थ्यांपर्यंत निधी पोहोचत नव्हता। आता ई-केवायसीमुळे ही फसवणूक थांबेल आणि दरवर्षी कागदपत्रे अद्ययावत केल्याने मदत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होईल। ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक पात्र महिलेला दरमहा 1,500 थेट तिच्या बँक खात्यात मिळतील। यामुळे महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळण्यास मदत होईल आणि त्यांना घर खर्च व्यवस्थापित करणे सोपे जाईल। तुम्ही ई-केवायसी केली का? कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा।